मेरी शक्तियों का गलत इस्तेमाल किया गया माँ। ये दुनिया बहुत खराब है माँ, पर आप बिल्कुल फिक्र मत कीजिए। हा व्हिडिओ बघून हसू आवरलं नाही ना? पण खरं सांगू, आपल्यासुद्धा बाबतीत अशाच काहीतरी घटना घडत आहेत। या सगळ्यामध्ये आपल्या शक्तींचा नाही तर आपण पूर्ण कष्ट करून मेहनतीने उभे केलेले जे पैसे आहेत ना, या पैशांचा चुकीचा वापर होतोय। बँक कर्मचारी, आपले मित्रमंडळी जे एजंट म्हणून काम करत आहेत, अशा सगळ्यांच्या मार्गदर्शनाने आपण चुकीच्या पॉलिसी खरेदी करतो म्हणण्यापेक्षा हे सर्व मेंबर्स आपल्या गळ्यात या पॉलिसी मारतात। या सगळ्यातून होतं काय, त्यांची महिन्याची टार्गेट्स पूर्ण होतात, पण तुमच्या गोल्सचं काय, ती कधी पूर्ण होतात? आणि या सगळ्याचा खापर आपण आपल्या नशिबावर फोडतो। एवढी वर्षे मेहनत करून सुद्धा माझ्या पदरात काहीच नाही, खूप सहजतेने आपण या सगळ्या गोष्टी बोलतो। पण एक गोष्ट आपण कधी लक्षात घेतली का? आपण कधी सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनरला महत्त्वच दिलं नाही। फायनान्शियल प्लॅनिंग काय ही कन्सेप्ट कधी समजूनच घेतली नाही आणि दोष मात्र नशिबावर फोडला। तुम्हाला तरी हे ऐकायला योग्य वाटतंय का? मग किती दिवस या गोष्टी आपण दुर्लक्षित करणार? एक प्रश्न विचारू, जेव्हा आपल्याला एखादं आजारपण येतं आणि त्यावर उपचार करण्याची वेळ येते, तेव्हा आपण लगेच दुसऱ्या डॉक्टरचं सेकंड ओपिनियन घेतो। हेच पैशांच्या बाबतीत आपण करतो का? प्रश्न आपल्या आरोग्याचा असतो, तिथे मात्र आपण रिस्क नाही घेत, तिथे आपण सेकंड ओपिनियनकडे सहजतेने जातो। हाच प्रश्न जेव्हा आपल्या आयुष्यभराच्या कमाईचा येतो, तेव्हा मात्र आपण मागे पुढे बघतो। आपल्याला वाटतं कशाला आपल्याला गरज आहे फायनान्शियल प्लॅनरची, पण ढोबळमानाने घेतलेले आर्थिक निर्णय कधीच योग्य ठरत नाहीत आणि याचा प्रत्यय तुम्हाला बऱ्याच वेळा आला पण असेल। अजूनही वेळ गेली नाहीये। आपल्या सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर सोबत आतापर्यंत केलेल्या गुंतवणुकीबाबत थोडी चर्चा करा, त्यातून तुम्हाला योग्य मार्गसुद्धा मिळेल आणि तुमच्या भविष्याच्या ज्या काही गरजा आहेत त्यासाठीची आर्थिक वाटचाल कशी असली पाहिजे याचं मार्गदर्शन सुद्धा होईल। मग विचार कसला करताय? खाली दिलेल्या नंबरला आत्ताच कॉल करा। चुकीच्या ठिकाणी पैसा अडकण्यापेक्षा वेळीच योग्य सल्ला घेतलेला कधीही चांगला। हा व्हिडिओ तुमच्या मित्रमंडळींना देखील पाठवा, कदाचित त्यांचेसुद्धा कष्टाचे पैसे वाचतील। धन्यवाद।